त्यांनी जो पहिला मुद्दा मांडलेला आहे त्यात ते म्हणत आहेत की आम्हाला निधी मिळत नव्हता. आष्टीकरांच्या या मताशी मी 100% सहमत आहे की निधी मिळत नव्हता, आर्थिक कोंडी होत होती. अनेक असे लोक आहेत सत्ता पक्षातले, मग राणेंची पोरं असतील, एकनाथ शिंदे असतील, उदय सामंत असतील, बावनकुळे असतील, जी लोक जाहीरपणे पब्लिकली हे स्टेटमेंट करत होती की आमच्यासोबत आलात तर निधीची कमतरता पडू देणार नाही, परंतु जर तुम्ही तिकडे गेलात तर मात्र निधी मिळू देणार नाही. त्यामुळे एका अर्थाने या सगळ्या लोकांची आर्थिक कोंडी झालेली आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि अशी आर्थिक कोंडी झाल्यावर लोकप्रतिनिधींनी ज्यांनी लाखो करोडो खर्च केलेले आहेत मतदारसंघात, त्यांना पुन्हा मतदारसंघात जर उभं राहायचं असेल तर ते पॉलिटिकली सर्व्हाइव्ह कसं करणार, हाही प्रश्न अगदी बरोबर आहे. पण मुद्दा असा आहे की ही अडचण फक्त एकट्या आष्टीकरांची आहे का? ही अडचण जशी आष्टीकरची, संजय देशमुखची किंवा संजय दिनाची आहे, तशीच ही अडचण ही राजाभाऊ वाजेंची पण आहे, अरविंद भाईंची आहे, अनिल देसाईजींची आहे, किंवा राष्ट्रवादीच्या अनेक आमदार खासदारांची आहे, काँग्रेसच्या आमदार खासदारांची अडचण आहे. त्यामुळे हे कारण किती पर्याप्त ठरतं? बरं, त्यातही ते असं सांगतायत की नाही, आम्ही 18 तारखेपर्यंत आमचं काही ठरलंच नव्हतं. का खोटं बोलतायत ही सगळी माणसं? म्हणजे तुम्ही फार हिंदुत्ववादी आहात, अगदी आष्टीकर सुद्धा. आष्टीकरच्या ज्या भूमीमध्ये राहतात ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ज्योतिर्लिंग औंढा नागनाथाचं आहे. खरंच त्या औंढा नागनाथाला स्मरून तुम्हाला असं वाटतंय का? कारण 23 किंवा 24 मार्चला तुमची पहिली बैठक ही दिल्लीत झालेली होती. त्या बैठकीत तुमच्या जेवणावळी झाल्या होत्या. तुमच्या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? अगदी माझ्या पक्षाच्या, अगदी आत्ताचे सुद्धा माझ्या पक्षाच्या आतलं कोण होतं, बाहेरचं कोण होतं, हे आम्हाला माहित आहे. 10 तारखेला एनडीएची जी बैठक झाली हॉटेल ताज मानसिंगला, ती बैठक संपल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या 6 लोकांची बैठक झालेली आहे. तुमच्या 6 जणांचे व्हिडिओज याच सत्ताधारी लोकांनी रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्ही फार इकडे तिकडे जरा जरी चुळबुळ केली तर हे व्हिडिओ कधीही बाहेर निघू शकतील. अगदी डॉक्टर श्रीकांत शिंदे किंवा हे सगळे लोक, या सगळ्या लोकांकडे तुमचे फुटेज आहेत. म्हणजे तुम्ही इतकेही काही सहज समजायचं काही कारण नाही. त्यामुळे आष्टीकरांनी आत्ता दिलेली जी कारणं आहेत ती अतिशय तकलादू आहेत. राहिला प्रश्न की आम्हाला मान मिळत नव्हता वगैरे, आता जर यांना मान मिळत नसेल तर मग यांना उमेदवाऱ्या कशा काय दिल्या? नागेश पाटील आष्टीकर या माणसाला लोकसभेची उमेदवारी देऊ नये असं आमचे जे सगळे विधानसभा संपर्क प्रमुख होते त्यांनी लोकसभेच्या आधी एक अहवाल तयार केला. असा अहवाल प्रत्येक पक्षात घेतला जात असेल. माझ्या पक्षात विधानसभा संपर्क प्रमुखांकडून लोकसभेच्या उमेदवाराच्या संबंधाने जेव्हा माहिती मागवली तेव्हा विधानसभेच्या सगळ्या संपर्क प्रमुखांनी लेखी अहवाल दिला. माझ्याकडे त्याची कॉपी आहे. ज्या अहवालात त्यांनी सांगितलं होतं की आष्टीकरांना उमेदवारी देऊ नका. तरी तुम्हाला मान दिला की नाही? तुम्ही सांगताय की तुमच्यावर विश्वास नाही. अहो, विधानसभा संपर्क प्रमुखांनी सांगितल्यावर सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त आष्टीकर तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला उमेदवारी दिली. विशेष, हदगावची जागा ही काँग्रेसला दिली जाऊ नये असं सुद्धा विधानसभा संपर्क प्रमुखांचं मत होतं. यावर हदगावची जागा ही तुम्ही कशा पद्धतीने सोडून देण्यासाठी या सगळ्यांना भाग पाडायचा प्रयत्न केला हेही सगळ्यांना माहित आहे. बात निकलेगी तो दूर तलक जाएगी. आता त्याच्यात जाण्यात अर्थ नाही. मुळात मुद्दा हा आहे की तुम्ही दिल्या घरी सुखी राहा. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही जनतेच्या विकासासाठी चाललेलो आहोत तर कोणत्या जनतेच्या विकासासाठी चाललाय? कारण जनतेच्या विकासासाठी चालले असाल तर जनतेने तुमचं स्वागत करायला पाहिजे होतं. पण तुम्ही तर जनतेच्या रोषापासून लपण्यासाठी Y+ सुरक्षा घेताय. ही Y+ सुरक्षा घेण्याची तुम्हाला गरज का पडते? कारण तुम्ही जनतेच्या विकासासाठी नाही गेलात, तुम्ही स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी गेलेले आहात. त्यामुळे मी याचा पुनरुच्चार पुन्हा एकदा केला पाहिजे की आष्टीकरांचं पोरग असेल किंवा संजय दिना पाटलाची पोरगी असेल, यांच्यावर शिवसैनिकांनी आता का म्हणून विश्वास ठेवायचा? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.